नागपुरातली दुर्घटना सुनियोजित असल्याचं दिसतंय। नागपुरातल्या हिंसाचारानंतर फडणवीसांचं सभागृहात निवेदन। पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही, फडणवीसांचा इशारा। हल्ल्यासाठी ट्रॉली भरून दगडांचा वापर, विधानसभेत निवेदन देताना फडणवीसांची माहिती। काही लोकांनी आधीच दगड शस्त्र आणून ठेवलेली ठराविक घरं आणि आस्थापनांना लक्ष्य केलं गेलं, फडणवीसांची माहिती। पोलिसांवर दगडफेक करणं हे दुर्दैवी, घटना पूर्वनियोजित होती असं दिसतंय। नागपूर दुर्घटनेवर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। समाजकंटकांना शोधून कडक कारवाई करणार, शिंदेंची ग्वाही। नागपुरात काल झालेल्या राड्यानंतर पोलिसांनी 80 दंगलखोरांना घेतलं ताब्यात। जवळपास 1800 सोशल मीडिया अकाउंट्सचा पोलिसांकडून तपास सुरू। नागपुरातल्या घटनेनंतर 5 वेगवेगळे गुन्हे दाखल, राड्यात 34 पोलीस जखमी, 50 ते 55 गाड्यांचं नुकसान। पोलीस आयुक्तांसोबतच्या बैठकीनंतर बावनकुळेंची माध्यमांना प्रतिक्रिया। चिथावणीखोर वक्तव्यांवरून मुख्यमंत्री फडणवीसांची मंत्री नितेश राणेंना तंबी। पुढील काही दिवस शांत रहा, फडणवीसांचे नितेश राणेंना आदेश, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्र्यांच्या लाडक्यांच्या यादीत असल्यानं फडणवीसांनी तंबी दिली नाही, तंबीच्या प्रश्नावर नितेश राणेंनी केलं स्पष्ट। नागपूर हिंसाचाराच्या वेळी गृह खातं काय झोपा काढत होतं का? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। मुख्यमंत्री नागपूरचे मग एवढी वर्ष काय केलं? ठाकरेंची बोचरी टीका। एक अकार्यक्षम उपमुख्यमंत्री उगाच पेटवापेटवी करत होते, आदित्य ठाकरेंचा उपमुख्यमंत्री शिंदेना टोला। सरकारला महाराष्ट्राचं मणिपूर करायचंय, नागपूर हिंसाचारावरनं आदित्य ठाकरेंचा आरोप। नागपूर हिंसाचारावेळी शहरातील गुप्तचर यंत्रणा काय करत होती? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा सवाल। नितीन गडकरींनी स्वतःच्याच मंत्र्यांना लाथ मारावी, पटोलेंचा हल्लाबोल। इतकी मोठी घटना घडेपर्यंत राज्याचं गृहमंत्रालय गुप्तचर यंत्रणा झोपली होती का? विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा सवाल। नागपुरातला हिंसाचार महाराष्ट्र सरकारचं अपयश, राड्याला पूर्णतः सरकार आणि मुख्यमंत्री जबाबदार। एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसींची टीका। नागपूरमधली हिंसा पसरवणाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई व्हावी, हे सगळं पूर्वनियोजित होतं। पत्रकार परिषदेत विश्व हिंदू परिषदेचा आरोप, कोणत्याही धर्माच्या कपड्यावर आग लावली नसल्याचंही केलं स्पष्ट। नागपुरात 2 गटात झालेल्या राड्याच्या आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेने केला निषेध, दोषींवर कडक कारवाई करा। गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचं मुख्यमंत्र्यांना निवेदन। कालचा राडा बाहेरून आलेल्या लोकांनी केला, स्थानिक व्यापारी साजिद यांचा आरोप। नागपुरात हिंसाचार घडलेल्या भागांमध्ये महसूल विभागाच्या 5 पथकाकडून पंचनामा, नुकसान भरपाई देण्यासंदर्भातला निर्णय शासन घेणार, अधिकाऱ्यांची माहिती। नागपुरात हंसापुरी भागात झालेल्या जाळपोळीत खोब्रागडे कुटुंबियांच्या 3 दुचाकी जळून खाक, ठराविक समुदायाच्या घरांना ठरवून लक्ष केलं, खोब्रागडे कुटुंबियांचा आरोप। नागपूरच्या महाल भागात घडलेली घटना अतिशय दुर्दैवी, नागपूरकरांनी शांत राहून कायदा सुव्यवस्थेचं पालन करावं, फडणवीसांचं आवाहन। नागपूरमध्ये दंगल घडवणारे कोण? त्यांना कोणाची प्रेरणा? संजय राऊत यांचा सवाल। वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जातोय, राऊतांचा आरोप। हिंदूंना दंगलींसाठी प्रवृत्त करणं, त्यांना टार्गेट करणं हा नवीन पॅटर्न सुरू झालाय, राऊतांचा हल्लाबोल। नागपुरात बाहेरून येऊन लोक दंगे करत असतील तर गृहमंत्री म्हणून फडणवीस अपयशी, राऊतांचा निशाणा। नागपूरचा विषय सरकारचं अपयश, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। पोलीस वेळेत का गेले नाही याची चौकशी व्हायला हवी, वडेट्टीवारांची मागणी। केंद्र आणि राज्यामध्ये तुमचंच सरकार आहे, मग दंगली कशाला घडवता? संजय राऊत यांचा सवाल। भागवत, फडणवीस, शिंदे, अजितदादांनी कुदळ फावडं घेऊन कवर तोडण्यास जावं, राऊतांचा हल्लाबोल। नागपूरमधील घटनेची पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेकडे माहिती नव्हती का? नागपुरातल्या घटनेवरून सुधीर मुनगंटीवार यांचा सवाल। नागपुरातील हिंसाचाराची घटना नियोजित कट असल्याचा अंदाज, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केला संशय। प्रकरणाची माहिती घेऊन दोषींवर कडक कारवाई होणार, योगेश कदम यांचं आश्वासन। नागपुरातील हिंसाचाराच्या घटनेला फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील नितेश राणेंसारखे मंत्री जबाबदार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आरोप। नागपूरच्या घटनेला अबू आझमी जबाबदार, भाजपा आमदार राम कदम यांचं वक्तव्य, तर नितेश राणेंची वक्तव्य चिथावणीखोर नाहीतच, ती वक्तव्य हिंदुत्ववादी असल्याचंही वक्तव्य। कालची घटना महाविकास आघाडीने घडवून आणली, संजय शिरसाट यांचा आरोप। महाविकास आघाडी जाणीवपूर्वक अशा घटना घडवते असाही दावा। कुणी कायदा हातात घेऊ नये, पोलिसांवर हल्ला करू नये, नागपूर हिंसाचारावर छगन भुजबळांचं आवाहन। कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई व्हावी, छगन भुजबळ यांची मागणी। महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद हवी, खासदार उदयनराजे भोसले यांची मागणी। राज्य आणि केंद्र शासनाने शासनमान्य इतिहास प्रकाशित करावा, यामुळे गैरसमज होणार नाही, उदयनराजे यांची मागणी।
राज्यातील एक मंत्री बिनबोभाट विखारी द्वेष पसरवतोय. प्रकाश आंबेडकरांची एक्स पोस्ट व्हायरल. द्वेष पसरवण्यासाठी राज्याबाहेरून लोक आणले जात आहेत. प्रकाश आंबेडकरांचा एक्स पोस्टद्वारे आरोप. नागपूर घटनेचा प्रवीण दरेकरांकडून निषेध. पूर्वनियोजित कट असल्याचं दरेकरांचं मत. जर कोणी कायदा सुव्यवस्था बिघडवत असेल तर सोडणार नाही, दरेकरांची प्रतिक्रिया. औरंगजेब प्रकरण समोर का आणलं गेलं? विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची एक्स पोस्ट. नागपुरात झालेली हिंसाचाराची घटना दुःखद आणि दुर्दैवी. खासदार सुप्रिया सुळेंनी एक्स पोस्ट करत व्यक्त केला निषेध. नागरिकांनी शांतता राखण्याचं केलं आवाहन. सर्व पक्षीयांना विनंती करतो, चिथावणीखोर विधानं बंद करा. रईस शेख यांचं आवाहन. नागपूरमध्ये जी घटना घडली त्याची चौकशी सुरू. रईस शेख यांची माहिती. औरंगजेबाची कबर काढण्याची मागणी सुरू आहे, त्याला आमचं समर्थन आहे. रामगिरी महाराजांचं वक्तव्य. हिंसा करणारे लोक औरंगजेबाच्या विचाराचे आहेत. ही सगळी घटना पूर्वनियोजित. रामगिरी महाराजांची प्रतिक्रिया. नागपूरमध्ये घडलेली घटना दुर्दैवी. काँग्रेस खासदार बळवंत वानखेडेंची प्रतिक्रिया. राज्यातील मंत्र्यांकडून चुकीची वक्तव्य होत आहेत. त्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळेच अशा घटना घडतात. वानखेडेंचा आरोप. नागपूर घटनेचा आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडे निषेध. जनभावना लक्षात घेता औरंगजेबाची कबर आमच्या भागात नको, अशी स्थळं नको, त्यांचा कणही महाराष्ट्रात नको. खोतकरांची प्रतिक्रिया. राज्यातलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सुरू. ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिन अहिर यांची टीका. दोषींवर तात्काळ कारवाई करा, घटनेचं राजकारण नको. सचिन अहिर यांचं आवाहन. नागपुरात काही जण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. खासदार श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया. वाद निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, श्रीकांत शिंदेंची मागणी. नागपूरमध्ये हिंसाचार करणाऱ्या दंगलखोरांवर UAPA अंतर्गत कारवाई करा. RPI खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांची मागणी. नागपुरात घडलेली घटना दुर्भाग्यपूर्ण. महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची प्रतिक्रिया. जे लोक हिंसेत सहभागी होते ते नागपुरातले नसल्याचाही केला दावा. देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन सपकाळांचे डोळे काढले, जीभ छाटली की नख काढली, शिंदेंचा सवाल. फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना केल्यानं सपकाळांवर शिंदेंचा हल्ला. नागपूरमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता. काल नागपूरच्या शिवाजी चौकात काल 2 गटात राडा. औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून 2 गटात तणाव. महाल परिसरात दगडफेक करत तोडफोड. नागपुरातील अनेक भागात जमावबंदी. कोतवाली, गणेशपेठ, पाचपावली, शांतीनगर, नंदनवन, इमामवाड्यात कर्फ्यू लागू. कालच्या घटनेनंतर सध्या तणावपूर्ण शांतता. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.